मिस युनिव्हर्स गोवाच्या सेकंड रनरअप वृषाली जाधव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला हे सांगायला आवडेल की या शोसाठी कोणताही क्रायटेरिया नव्हता आणि मॅरिड वुमन म्हणून सेकंड रनरअप म्हणून त्यांची निवड झाली आहे. तर आपण त्यांच्याशीच बोलूया. काय भावना आहेत, काय सांगाल? खूप आनंद होतो आहे आणि पहिलं तर मी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे धन्यवाद मानेन, कारण त्यांनी हे क्रायटेरिया हटवल्यामुळे आज मी इथे या कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकले. ह्याआधी हाईट क्रायटेरिया होते, साईज क्रायटेरिया होते, तुम्ही सिंगल हवे, या सगळ्या गोष्टी आधी असल्यामुळे कोणी कम्पीट करू शकत नव्हतं. पण ह्यावेळेस हे क्रायटेरिया हटवल्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती आज हे क्राऊन घेऊ शकली आहे, ज्याचं मला खूप प्राऊड वाटतं आहे. आणि थँक्यू, खूप आनंद होतो आहे. माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं, कारण सगळे खूप छान कॉम्पिटिटर होते माझे, पण जी गोष्ट मी स्टँड आऊट केली कदाचित त्याच्यामुळेच आज मला हे भेटलं आहे. तर थँक्यू सो मच. आणि फॅमिलीचा सपोर्ट काय बद्दल काय सांगाल? त्याशिवाय तर कोणीच उभं राहू शकत नाही आहे. ती सगळ्यात प्रायमरी थिंग आहे. जिथे बाहेर पडतो घराच्या, तर घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहेच, त्यामुळे इथे आहे. माझ्या 12 वर्षाच्या मुलीची इच्छा होती की मी पार्टिसिपेट करावं आणि त्यामुळे मी केलं. इनफॅक्ट आज सकाळी खूप भीती वाटत होती की मी जाऊ नको, काही कारण ऑडिशन आहे, पाऊस भरपूर होता. तिचं नाही मम्मा तू जा, तू करशील, जी होईल ती होईल, पण तू जा. आणि मग एक होतं की तिच्यासाठी ते करणं जास्त गरजेचं होतं, कारण तिच्यासमोर मी हार मांडणं ते चुकीचं आहे. म्हणजे कम्पीट करण्याआधीच मी आले आणि रिझल्ट आज आहे इथे, तर खूप छान वाटतंय. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते. अनेक महिला अशा असतात ज्या असं म्हणतात की लोक काय म्हणतील म्हणून पुढे जात नाहीत, अशा स्वतःला आतमध्ये असं हे करून ठेवतात. त्यांना काय मेसेज देशील? मला असं वाटतं लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा स्वतःला काय वाटतंय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर मी जे करते त्यात मी हॅपी आहे, तर मी का लोकांचा विचार करू? थँक्यू.